फ्रेंड्स. तिने वगैरे घातले, ड्रेस घालून बसले. तिला खूप गोड बोलून तयार केलं, नाहीतर बसतच नव्हती. आता तिचा एक फ्रेंड आलाय सात्विक, त्यामुळे एवढी खुश आहे. सगळे फ्रेंड आल्यानंतर मग खुश होतीये ती. बसले की सात्विकला ये म्हणते इथं बसायला. खूप गोड बोलावं लागते. हाय नैशू. खुश आहे ती. आता सगळे एवढे जण आले, तेवढं छान मेकअप वगैरे केलाय म्हणून. मम्मा तू मला खूप प्यार करते, खूप छान केलंय माझं म्हणून सकाळपासून माझ्या पाठीमागं लागली. ते डेकोरेशन करताना म्हणते माझ्यासाठी, माझं फंक्शन आहे, माझा कार्यक्रम आहे. पूर्ण डेकोरेशन पूर्ण कंप्लीट होईपर्यंत हिचं चालूच होतं, माझ्यासाठी मम्मा तू मला खूप प्यार करते. चला आता नॅन्सीचं औक्षण करून घेऊया. आलेत बायका सगळ्या. जास्त कोण नाही, 4-5च बायका आहेत आपल्या इकडच्या मराठी. इकडे लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त बायकांना नाही बोलवलं. गेली बघा नैशू पळून. त्यांना मराठी समजत नाही आणि मला तेलुगू समजत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग आल्यावर शांतच बसायला लागतं आणि ते नाही कम्फर्टेबल, मला पण नाही वाटत आणि त्यांना पण. त्यामुळे मी नाही जास्त बायका बोलवल्या. जेवढ्या ओळखीच्या मराठी आहेत तेवढ्याच. नशीब एवढ्या तर 5-6 ओळखीच्या झालेत. नाहीतर कार्यक्रम करायचं म्हटलं तर इकडं खूप अवघड होते. मला तर गावाकडंच छान वाटतं. खूप लहान मुलं येतात, बायका वगैरे. भरपूर लोक असल्याशिवाय ती कार्यक्रम असल्यासारखं वाटत नाही ना. पण काय करणार, आता ऑप्शन नाही. आत्ता आले बघा नैशूचा फ्रेंड हनी आणि हनीची मम्मी. तिची पूजा मावशी आली आत्ता.
कमेंट करून मला सांगा. ही म्हणते आता माझं मीच करून घेते, मीच आंघोळ करते माझं मी या ग्लासनं. नाही शू करायला लागली. चला ओके.